नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एक बळी गेलेला आहे। अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉइंट परिसरामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। नाशिकामध्ये गेल्या काही दिवसात खड्ड्यांमुळे झालेला हा चौथा मृत्यू आहे। तर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। खड्ड्यांच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नगरसेवकही आक्रमक झालेत। नाशिकच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एक बळी गेलेला आहे। मागच्या काही दिवसातला हा चौथा बळी आहे। खरं तर विरोधक आक्रमक झालेले आहेत। याच रस्त्यांच्या मुद्द्यावरून आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण यांच्याकडून या संदर्भातले तपशील जाणून घेऊया। किरण, विरोधक आक्रमक झालेले आहेत। अगदी 15 दिवसांचा अल्टिमेटम वगैरे कालच देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मागच्या काही दिवसातला हा चौथा मृत्यू आता केवळ खड्ड्यांमुळे समोर येतोय। किरण, तर म्हणजे नाशिकमध्ये आगामी काळामध्ये काही महिन्यांवर सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे। मात्र त्यापूर्वीच नाशिकमध्ये खड्ड्यांचा मेळा भरल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकारण सुद्धा तापलेलं आहे। विशेष महासभा घेण्याची मागणी एका बाजूला केली जात असताना दुसऱ्या बाजूला निर्डावलेलं जे प्रशासन आहे त्यांच्या माध्यमातून खड्डे बुजवले जात नाहीये। नाशिकच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे ठिकठिकाणी अपघात होत आहे आणि त्या अपघातामध्ये नागरिकांचा बळी सुद्धा जातोय। आता गेल्या काही दिवसातल्या घटना जर बघितल्या तर त्यामध्ये जवळपास हा चौथा अपघात आहे, ज्यामध्ये निलेश कोतकर यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचलाय, चिखलमय रस्ते झालेले आहेत आणि त्यात खड्डे आहेत आणि त्यामुळे अपघात होत आहे आणि त्या अपघातामुळे मृत्यू सुद्धा होत आहे। त्यामुळे आता या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण, अशा स्वरूपाचा सवाल उपस्थित केला जातोय। जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी आता नाशिककरांकडून केली जाते। त्यामुळे येत्या काळात नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा हा अधिक पेटणार हे जवळपास निश्चित झालंय। मात्र नागरिकांचा जीव हा या खड्ड्यांमुळे जातोय ही अगदी दुर्दैवी घटना आहे। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। Thank you.